नमस्कार. आज आपण इंग्रजी भाषेतल्या एका इंटरेस्टिंग कोड्याबद्दल बोलणार आहोत. हे कोडं आहे नाउन्स किंवा नामांबद्दलचं. त्यांच्या आत काय काय रहस्य दडलेली आहेत हे आपण शोधून काढूया. चला सुरू करूया हा तपास. आपण अनेकदा ऐकतो की जहाजाला शी म्हणतात किंवा सूर्याला ही म्हणतात. आता जहाज तर एक निर्जीव वस्तू आहे, मग त्याला लिंग कसं काय? विचित्र वाटतंय ना? पण काळजी करू नका, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या विश्लेषणाच्या शेवटी नक्कीच मिळणार आहेत. तर आपल्या तपासाची पहिली पायरी नामांची फॅक्टरी, म्हणजे ही नामं तयार तरी कशी होतात ते आधीच समजून घेऊया. हे बघा, हे आहेत प्रत्यय म्हणजे सफिक्सेस. हे ना शब्दांना जोडले जाणारे असे काही जादुई तुकडे आहेत जे एखाद्या क्रियापदाला किंवा विशेषणाला थेट नामामध्ये बदलून टाकतात. आता हा टेबल बघा, इथे सगळं अगदी स्पष्टपणे दिसतंय. एज्युकेट हे एक क्रियापद आहे, बरोबर? त्याला TION हा प्रत्यय लागला की झालं एज्युकेशन हे नाम. तसंच हॅपी या विशेषणाला नेस लावलं की हॅपीनेस हे नाम तयार होतं. आहे की नाही सोपं? बरं, आता आपल्याला नामं कशी बनतात हे कळलंय. चला आता तपासाच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया. आता वेळ आहे वाक्यांमध्ये लपलेली ही नामं शोधून काढायची. एखाद्या डिटेक्टिव्हसारखं नाम शोधण्यासाठी आपल्याकडे आहेत हे 4 महत्त्वाचे क्लूज. एक तर नाम हे वाक्याचा कर्ता किंवा कर्म असू शकतं. दुसरं म्हणजे ते बऱ्याचदा क्रियापदानंतर येतं. तिसरं ए, ॲन, द या आर्टिकल्सनंतर हमखास नामच सापडतं. आणि चौथा म्हणजे ऑफ, इन, टू अशा शब्दांनंतरही ते येऊ शकतं. आता इथे बघा आपला चौथा क्लू कसा कामाला येतोय ते. वाक्य आहे द बॅटरी ऑफ कार इज नॉट वर्किंग. पाहिलं, इथे कार हे नाम बरोबर ऑफ नंतर आलेलं आहे, म्हणजे आपला सुगावा अगदी परफेक्ट लागला. ठीक आहे, आता आपल्या तपासात एक महत्त्वाचं वळण येतंय. नामांमध्ये एक असा फरक आहे जो समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि तो पुढे आपल्याला खूप मदत करणार आहे. तर नामं आहेत 2 प्रकारची. एक म्हणजे गणनीय, ज्यांना आपण मोजू शकतो, जसं की 1 पेन, 2 पुस्तकं. आणि दुसरी आहेत अगणनीय, ज्यांना मोजताच येत नाही, जसं की पाणी, साखर. आपण असं म्हणतो का कधी, मला 1 पाणी दे किंवा 2 साखर दे? नाही ना, हाच तो फरक आहे. आतापर्यंतचा तपास सोपा होता, बरोबर? पण आता येतोय खरा ट्विस्ट. आपल्या तपासाचा सगळ्यात गुंतागुंतीचा पण सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, इंग्रजी भाषेतल्या लिंगाचं कोडं. तर इंग्रजी व्याकरणात मुख्य 4 लिंग मानली जातात. पहिलं पुल्लिंगी म्हणजे मॅस्क्युलिन, जसं की मॅन. दुसरं स्त्रीलिंगी म्हणजे फेमिनाईन, जसं वुमन. तिसरं आहे कॉमन जेंडर म्हणजे सामान्य लिंग, जसं की टीचर, कारण शिक्षक तर पुरुषही असू शकतो किंवा स्त्रीसुद्धा. आणि चौथं न्यूटर जेंडर म्हणजे नपुसक लिंग. हे वापरलं जातं निर्जीव वस्तूंसाठी, जसं की टेबल. पण मग निर्जीव वस्तूंना लिंग नसतं तर जहाजाला शी का म्हणतात? इथेच तर खरी गंमत आहे. आता आपण त्या अपवादांबद्दल बोलणार आहोत जे आपल्या तपासाचे शेवटचे आणि सगळ्यात महत्त्वाचे सुगावे आहेत. चला आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता तिकडे परत जाऊया. सूर्य एक आग ओकणारा तारा, एक वस्तू, मग त्याला ही असं का बरं म्हटलं जातं? याचं उत्तर आहे मानवीकरण किंवा इंग्रजीत पर्सॉनिफिकेशन. याचा अर्थ काय? तर इंग्रजीमध्ये ज्या निर्जीव वस्तूंमध्ये ताकद, शक्ती किंवा कठोरता असे गुण दिसतात ना, त्यांना अनेकदा पुरुष मानलं जातं, जसे की सूर्य, मृत्यू किंवा वेळ. ही सगळी त्याचीच उदाहरणं आहेत. हे वाक्य बघा, द सन शेड्स हिज बीम्स. इथे सूर्यासाठी हेज वापरला आहे. का? कारण सूर्य हा सामर्थ्याचा प्रतीक आहे. बरं, मग सूर्याचं तर कळलं, पण मग चंद्राचं काय? त्याचा काय नियम आहे? अगदी तसंच. जसं ताकदवान वस्तूंना पुल्लिंगी मानलं जातं, तसंच ज्या वस्तूंमध्ये सौंदर्य, कोमलता किंवा शांतता दिसते त्यांना स्त्रीलिंगी मानलं जातं. चंद्र, पृथ्वी, निसर्ग ही सगळी त्याचीच उदाहरणं आहेत. आणि हे बघा, याचं एक सुंदर उदाहरण. द मून हॅड हिडन हर फेस. चंद्राला इथे हर असं म्हटलंय. का? कारण चंद्र हा सौंदर्य आणि शीतलतेचं प्रतीक आहे. चला आता एक शेवटचा पण जरा अवघड नियम पाहूया. कोणत्याही देशाबद्दल बोलताना शी म्हणायचं की इट? याचं उत्तर ना संदर्भावर अवलंबून आहे. म्हणजे आपण देशाबद्दल कसं बोलतोय यावर. जेव्हा आपण देशाकडे एक संस्कृती, एक राजकीय शक्ती म्हणून बघतो, तेव्हा शी वापरलं जातं, जसं इंडिया हॅज हर ओन कल्चर. पण जेव्हा आपण फक्त देशाच्या भूभागाबद्दल म्हणजे एका भौगोलिक क्षेत्राबद्दल बोलतो, तेव्हा इट वापरतात, जसं की इंडिया, इट इज अ बिग पीस ऑफ लँड.
पाहिलं किती मोठा फरक आहे संदर्भाचा? तर मग आपला तपास इथे जवळजवळ पूर्ण झालाय. चला एकदा पटकन बघूया की ह्या तपासातून आपल्याला काय काय महत्त्वाचं सापडलं. आपण 3 खूपच इंटरेस्टिंग गोष्टी शिकलो. पहिली म्हणजे निर्जीव वस्तूंनाही त्यांच्या गुणांवरून लिंग दिलं जाऊ शकतं. शक्तीसाठी पुल्लिंगी तर सौंदर्यासाठी स्त्रीलिंगी. दुसरी गोष्ट म्हणजे कमिटीसारख्या शब्दाचे 2 अर्थ असू शकतात. तो एक गट म्हणून एट असू शकतो किंवा गटातील लोक म्हणून दे असू शकतो. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशासाठी शी वापरायचं की एट, हे पूर्णपणे आपण कोणत्या संदर्भात बोलतोय यावर अवलंबून आहे. तर आता नावांचे हे गुप्त नियम आपल्याला कळाले आहेत. मग आता विचार करा, या ज्ञानाचा वापर करून इंग्रजी भाषेमध्ये लपलेली अशी अजून कोणकोणती रहस्य आपल्याला उलगडता येतील.